प्रेशर मध्ये मला व्हिडिओ करायला लागते. कधीतरी एकदम छान होतं आणि कधीतरी एकदम घाण होतं. मला ही मिसळची व्हिडिओ नक्की आवडेल. तुझं प्रेमात पडलो चुकून तेच भरपूर आहे. हॅलो मित्रांनो, तर आजचा ब्लॉग असणार आहे मिसळपाववरती. तर आज बनवणार आहे मिसळपाव. कसं बनवायचं काय बनवायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. नेहमीप्रमाणे जसं काय काय रेसिपीच्या व्हिडिओ सांगतो तसंच. मी बोर होत असेल आम्हाला माहिती आहे, पण तरी पण बघा. आणि आमच्या रील वगैरे जर तुम्हाला आवडत असतील तर ते पण लाईक करा, फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट करा सगळ्या व्हिडिओवरती, म्हणजे आम्हाला नवीन कंटेंट काय काय बनवायचं किंवा तुम्हाला आमच्या चॅनलवरती काय कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला समजेल थोडंफार. मग त्यानुसार आम्ही हळूहळू ग्रो करू. हळूहळू हळूहळू. तर बघूया आता मिसळ कशी बनते आणि कशी चव लागते. तर आता भेटू आपण थोड्याच वेळात. माझा हात दुखायला लागलाय म्हणून. तर आता आम्ही किचनमध्ये आलोय. आता तयारी करायला अक्षताने घेतले कांदा कापायला. तर आता कांदे कापून झाल्यानंतर मग मटकीची उसळ असणार आहे आणि मग त्याची असणार आहे मिसळ. तर मग पाव आणलेत आणि हे अरे दिसतो रे मी बरोबर. काय नुसतं उगाच जबरदस्ती मला लय उगाच प्रेशरमध्ये मला व्हिडिओ करायला लागते. लय मला खूप ना त्रास सहन करायला लागतो, खूप अत्याचार सहन करायला लागतो असं. मग नंतर मग ती हळूहळू व्हिडिओ मला बनवावी लागते. असं त्रासात असं मध्ये एकदम मनापासून करून देत नाही काय तरी पण मला जबरदस्ती दिसतोय. सांग काय डोक्याला दाब आहे. तर आता मिसळची तयारी चालू आहे. आता काय सांगाय तुला, काय सांगायचं का तुला, काय बोलायचं का? 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बोलते. काय बोलते? मिसळची रेसिपी सांगणार आहे ना मी त्यांना. मिसळची रेसिपी त्यांना सगळ्यांना माहिती आहे रे. आम्ही कशी बनवतो ते मी सांगणार आहे. आम्ही कशी बनवतो तुम्हाला दाखवू आणि कशी लागली आम्ही नाही सांगायचं अजिबात. हे आम्ही तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीये. हे आम्ही तुम्हाला नाही सांगणार. का माहिती आहे, याच्यामध्ये मीठ कमी असतं, तिखट कमी असतं. कुकिंग इज नॉट माय स्किल गाईज. मी फक्त जेवण बनवू शकते. तुझे स्किल सांग. कुकिंग नॉट माय स्किल. मग काय स्किल्स आहेत तुझे सांग तुझ्यामध्ये? हा, मी फक्त जेवण शिजवू शकते. ते कधीतरी एकदम छान होतं आणि कधीतरी एकदम घाण होतं. बराला स्वतःच बोलली तोंडानी. म्हणजे मी जसं काय माझं म्हणणं त्याच्यामुळे तिकडे घ्या. माझं म्हणणं तसं नाही, पण तरी पण ती स्वतःच बोलली. बरं झालं. तर कारण सगळ्यांनाच ती स्किल आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच एकदम परफेक्ट जमेल असं नाही. पण ट्राय केलं तर शिकू शकते ना तू. मी ट्राय करते ना, म्हणून तर मी ट्राय करते. हो, मग प्रयत्न करत राहा. तिने मला सांगितलं आपण ब्लॉग बनवू. बोल आता. ही काय बोलतच नाही. फक्त भांडी. मी काम करते ना. फक्त भांडी घे, चाकू घे, सुरी घे, टोमॅटो काप, कांदा हा नुसता मोबाईल फिरवतो इकडे इकडे एवढंच फक्त, बाकी काय नाही. आता काय काढते? आलं लसूण पेस्ट आणि अजून काय नाही. बस सध्यापुरती आलं लसूण पेस्ट. परत आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवू आम्ही काय करतोय ते. तर आलोय परत मी लगेच 2 मिनिटामध्ये. काय आठवत नाही काय नाही. तुम्हाला बोर करायला परत आलोय मी. ते आमचे रामूचे काम करतात बघा. आता हे मटकी साफ नाही करायला लागत ना, फक्त धुवायची. रेडीमेड आम्ही आणते मोड असले. ते रामू काका आता मटकी जरा धुतायत. त्यानंतर टोमॅटो साधे सगळं. किती वेळ सांगायचं यार, टोमॅटो कापला, कांदा कापला. तर आपले रामू काका तयारीला लागलेले आहेत आणि माझी फालतू गडबड चालू आहे. तर आता इन्स्ट्रक्शन देणार. आता तू बनवायचं. नाही तूच कर. मी नाही. तुला मीठ कमी पडतं ना. नाही तू तर काल मगाशी बोलत होता. हा मला काय बोलतो मगाशी की काय सगळी वाट लावून टाकशील. आता हाच बनवणार आहे. आता यालाच येणार बनवायला. तूच बनव. तू बोललाय सगळी वाट लावून टाकशील. आता मी नाही बनवणार. चला हॅलो गाईज, मग मिसळ पाव आता नाही बनणार आहे. तर
तुम्हाला डाळ भात बघायला भेटेल संध्याकाळी. मी पण सांगते बनत नाही कसं. आता दे मी झालंय माझं काम, आता तू बनवणार आहेस. बनवचं लवकर. गॅस चालू केलाय तर आपल्या आता तू बनवणार लागेल तिकडे. रामोगांची आता काय गॅस चालू केला तर काय काहीच आता आपण ह्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे. तेल टाकलं आता का? हा बनवणार आहे. तेल किती टाकू बघ. तर तेल किती टाकायचं हे सुद्धा माहित नाहीये ते आम्हाला कसं माहिती. आम्हाला असं कसं जेवण काय पोरींनीच बनवायचं असं नाही, मग काय सगळ्यांनाच जेवण तुला बाकी काम काय असतं त्यात पण कंटाळा येतो. इट्स अ बेसिक जेवण बनवायचा कंटाळा येतो. बाकी इट्स अ काय काम बेसिक नसतं. स्किल सगळ्यांना आलं पाहिजे. तेल टाकलंय आता बघू दे किती टाकलंय. थोडंच टाकलंय. मग तुला बोलणं बघ किती आता काय बस एवढंच ना. हा आता टाक फोडणीचं टाक. फोडणी कशाने देतात? हे कढीपत्ता बघ मिरची कढीपत्ता. स्टंट चालू आहे एकदम मागे घाबर माणसं साध्या फोडणीला. चमचा घेऊ ना. हो ढवळायला साध्या फोडणीला माणसं कशी घाबरू शकतात? असे घालू शकतात. तेल उडलं ना आता काय टाकू? जिरं मोहरी काढले का? हा काढले. अरे मग हे टाकलं पाहिजे पहिले आपण. काढ हे जिरं मोहरी मग टाक ना. कढीपत्ताच ते टाकलाय काय आणि मिरची पण टाकली. असू दे काय झालं. नाही सांगत नाही काय नाही. किती टाक. स्वतः टाकायचं आपल्याला कांदा. तेल जर गरम होऊन झालं. बोल आता येते का बोल. आता कसं बनवतोय बघा. कशी बसून असं टाइमपास करत करत. कॅमेरा घेऊन उभी राहिली. फोडणीचा ठसका लागलाय. आता ते परतू दे ना. लगेच सगळं टाकायचं थोडी. टोमॅटो टाकायचा आहे. टाक थोडस. सगळं काय विचारूनच करणार. स्वतःच्या मनाने काय नाही करायचं. मग तुम्हाला कसं बोलतोस वाट लावून टाकशील? वाट लावतेस तू कधी कधी ना. मग तुम्हाला बोललायस तू वाट लावून टाकशील तर उद्यापासून तू बनवणार आहेस जेवण. तुम्ही जेवणार ना असं चालेल आम्हाला. तू बनवणार ते खाणार आम्ही. आता आम्ही टाकणार आहे कांदा. मग आता आम्ही टाकणार आहे टोमॅटो. आधी शिजू दे ते. मग थोडंच वेळ येत्या काही मिनिटात आम्ही टाकणार आहे टोमॅटो. पडशील त्याच्यात. नाही पडणार. तुझं प्रेमात पडलो चुकून. तेच भरपूर आहे. हे काय पडणार चुकून. चुकून लक्षात ठेवलं जाईल. चुकून लक्षात ठेव यार. तुमची कोणाची भांडणं होतात काय छोट्या छोट्या गोष्टींवरून? होतात तर. आणि आई कोण टाकणार आलं लसूण पेस्ट? नाही सांगणार कोण? तू सांगितलं का? तुला यायला पाहिजे. किती टाकू? पाणी नको पेस्ट घे. बघा एवढं टाक. सांगितलं का? आता सांगते. सांगता नाहीत काय नाही नुसती तिकडे उभी राहून. हा दाखवते मी त्यांना तू कसं करतोस. हे बघा आता हिला आलेला राग. मी अक्षराला बोललो काय कामं असतात आणि काय कामं करते तू घरात आणि दुसरं काय अजून आठवतच नाही मला. सांग तरी अजून मी काहीतरी बोललो तुम्हाला आठवतं का? तुम्ही सांगा. तर त्याच्यावर हिला आलाय राग. कॅमेरा बंद केला आणि मला बोलते असं बोलायचं असतं का? असं बोलून कसं चालेल? लोकांना काय वाटेल? तर लोकांना माहिती आहे तर काय वाटायचं त्यात. हा तर बोलते बघा परत राग आलाय. बघितलं ना तोंड कसं झालंय. एडिट मीच करणार आहे त्याच्यामुळे हा सीन कट होणार आहे. हा एडिट मीच करणार आहे त्याच्यामुळे हा सीन कट होणार आहे. तू बनवून घ्या उपयोग नाही. आपण कशी मिसळ बनवतोय ते लोकांना समजा नको. तू चांगलं शिकवतोय. मिसळ पण अशी असते तिखट गोड हे लिंबू किंवा आंबट वगैरे सगळं मिक्स असतं. तशीच आता ही पण मिसळच चालू आहे आपली.
तरी काय बोलू अक्षय सांग तरी आठवण तर करून दे. चुकून सगळं होत आहे तर चुकूनच होऊ दे असू दे आता, सगळं चुकून. हा ही मला चुकून प्रेम झालं बोलू नाही मी, ते तिचा राग आला हे बघितलं. म्हणून तुम्ही पण एवढं पण खरं बोलू नका. काय लग्न झाल्यावरती मी आपला साधा भोळा आहे, लगेच खरं बोलून गेलो तर हिला राग आला, वाईट वाटलं मला. बोलते एवढं कशाला खरं सांगायचं. बोलते तूच बनव, बस झाला भाग. आता काय बोलणार. आता तिला दम लागलाय, मला आता पाणी पिते आहे. बोल काय. बाय गाईज. बघितलं असं ब्लॉग कसा तुम्हाला एंटरटेन करणार. मी एकटा तरी किती एंटरटेन करणार. हा तर तुम्हाला सांगितलं एवढं लक्षात ठेवा की एवढं पण खरं बोलायचं नाही. आपण पोरं साधे असतो, सरळ असतो, आपण लगेच बोलून टाकतो आपल्या बायकोला खरं सगळ्या गोष्टी सांगतो. आता मी थोडं खरं काय बोललो तर तिला राग लागला. म्हणून खोटं बोललेलं चांगलं असतं. आपण कुठे गेलो काय गेलो सांगायचं नाही लगेच, किंवा काही असेल लगेच शेअर नाही करायचं, किंवा लगेच बोलायचं नाही. काय बोल का आता बोल ना. आता काय आपण केलं यात पाणी टाकलं ना. तर तुम्हाला ही मिसळची व्हिडिओ नक्की आवडेल. ह्याच्यामध्ये डबल मिसळ आहे, डबल. काय मला बोलवते खूप दिवसापासून हे माझ्या ह्याच्यामध्ये येत नाही, माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही, माझ्या ब्लॉगमध्ये येत नाही. आणि आता आलोय तर मला घेत नाही. मला आता बोलते एडिट करणार मीच करणार. मला माहिती आहे काय ठेवायचं आणि काय नाही. म्हणजे मी केलेला व्हिडिओ हे आलेल्या व्हिडिओमध्ये सगळे कट करणार आहे ना. काय आणि चुकीचं आहे ते मी कट करणार आणि फक्त तुझंच ठेवून द्यायचं. हो मीच दिसली पाहिजे. आता काय मग मी दिसून काय उपयोगात नाही. मग त्याच्या कुठेतरी गाणं खालची शेमडी बिमडी पोरं त्यांच्यासमोर बनव. बघितला किती तिखट झाली ती मिसळ, किती तिखट आहे, ठसका लागतोय. तू दमलीस काय का कंटाळीस. मी नाही दमले, मी माझी काम करते. कंटाळी काय रागवलीस फुगलीस काय मग एवढी. मी सगळं रागवले मग मी माझी कामं करते. तर आता अक्षता करते कामं. तर आता आपण थोड्याच वेळात भेटूया. किती वेळ सांग येते ना. अर्धा तास. माहिती येतील जेवून बिवून पाणी बिणी पिऊन काय बाहेर ते बरोबर येतील, फिरून येतील. तर भेटू आपण थोड्याच वेळात. तर हॅलो गाईज, आणि आता आपली मिसळ रेडी झाली. शिवम खाली गेलाय. मगाशी आमची थोडीशी म्हणजे भांडणं झाली. ठीक आहे, ते होत असतं मध्ये मध्ये. तर आता बघूया आपण मिसळ कशी झाली. आणि आता मिसळमध्ये आपल्याला टाकायची कोथिंबीर. तर आता आपण कोथिंबीर सुद्धा टाकूया. मी कापून ठेवली आहे कोथिंबीर. आपण कोथिंबीर टाकूया मिसळमध्ये. मला दाखवते तरी पण आली आहे. तरी तेल जास्त नाही टाकत त्याच्यामुळे एवढी जास्त येणार नाही. पण आता हा मिसळचा रस्सा रेडी आहे. आपल्याला फरसाण टाकायचा आणि पावासोबत खायची आहे. तर ही मिसळ पाव आपले तर खाताना दाखवतो आम्ही की कशी झाली आहे. आणखी एक गोष्ट की तुम्ही माझ्या फेसवर बघू शकता की पिंपल्स वाढत चालले आहेत. तर बघूया माझी ॲक्ने जर्नी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आम्ही एक क्रीम मागवली आहे ज्याचा रिव्ह्यू सुद्धा आम्हाला करायचा आहे. सो आजपासून त्या मी ट्राय करायला चालू करू माझ्या फेसवरती. सो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा रिझल्ट सुद्धा दिसेल. आणि जर बघूया त्याची जर रिझल्ट चांगला आला तर आम्ही तुमच्यासोबत ती नक्की शेअर करू. आणि तुम्हाला जर माझी ॲक्ने जर्नी सुद्धा पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी ती सुद्धा तुमच्यासमोर शेअर करेल. तर बघूयाच, भेटूया थोड्या टाईमने. हॅलो, तर आता आम्ही जेवायला बसू. आता थोड्याच वेळामध्ये मग तुम्हाला दाखवू कशी झाली मिसळपाव. आणि मग अक्षता रागवली होती आमच्यामध्ये, जरा भांडण आली मग नंतर, त्यामुळे मग नंतर काय व्हिडिओ बनवता आली नाही.
नंतर मग मी पण थोड्या खालती गेलो, असं जरा राऊंड बिऊन मारून फिरून आलो मित्रांसोबत. ती पण चिडली होती वगैरे, मग काय नाही बनवली नंतर मग व्हिडिओ. आता आलो घरी. आता काय व्लॉग कसं तरी कम्प्लीट करायचं आहे पूर्ण. तर मग आली लाडी गुडी लावल्या, बोलायला आली मग, आणि बोलते तर कम्प्लीट करू पूर्ण. तर लास्ट सांग काय लाडी गुडी नाही लावली, आता खायचं ना म्हणून आलाय हा. आता भेटणार नाही खायला. हो, कसं आहे खायला नाही भेटणार. बघू ना, अजून नाही दिलं तर कसं भेटेल तुला खायला. कसं काय नाही देणार, पण नाही देणार, हाताने नाही देणार है ना. तर मग आता बसू थोड्याच वेळात. तर असंच तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो मी याच्याबद्दल नंतर. ठीक आहे, असे तुम्हाला आमची भांडणं वगैरे बघायला भेटतील. मजा. चला बाय बाय. आता आम्ही जेवायला बसतो. तर आता आम्ही जेवायला बसतोय आणि ही आहे आमची मिसळ, फरसाण, रस्सा आणि पाव. तर बघूया आता कशी वाटते यांना. बस लवकर बस. कांदा कापून आणला नाही स्वतः. तुझे व्ह्यूअर्स आहेत ना. आता टीम शुभम बोलणार आहे. सांगतो आउट ऑफ 10 किती झाले. बरोबर. जरा चांगले एक्सप्रेशन दे. हे काय होतं. छान आहे. तिखटही आहे आणि मीठही बरोबर आहे. ओव्हर ऍक्टिंग नको आहे, नॉर्मल दे. नॉर्मल सांग. ओव्हर ऍक्टिंग नको करू सुगा. आता थोड्याच वेळात भेटू आपण. आम्ही खाऊन झाल्यावरती. ठीक आहे. आता आम्ही खातो. गप्पा 5-6 पाव ढकलतो आणि मग खूप बोललास. गाईज आमची मिसळ खाऊन झाली आहे आणि मी तुम्हाला बोललेले की माझे पिंपल्स खूप वाढले, तुम्ही बघू शकता, आणि इकडे पण खूपच यायला लागले. तर आता हे आम्ही कमी करण्यासाठी जी क्रीम वापरायचो आधी, ती आता आम्ही परत मागवली आहे. ह्या क्रीमला ब्रँडिंग नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्या क्रीमचं नाव नाही तुम्हाला सांगू शकत. तर मी फेस वॉश केलाय. आता ही क्रीम आपण अप्लाय करायची आहे. तर फेस वॉश करून तुम्ही रात्री ही क्रीम डायरेक्ट पिंपल्स वरती अप्लाय करू शकता, जसं की, आणि डागांवरती सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमचे डाग सुद्धा जातात, पूर्ण फेस क्लीन होतो. आणि शुभम आधीच ती क्रीम लावून बसलाय आणि मला बोलतो असं कशाला सांगायचं लोकांना. लोकांकडून आपण घेतोय क्रीम आणि आधीच आपण प्रमोट करायचं. ते मी प्रमोट नाही करत आहे, हे माझा एक्सपिरियन्स आहे ह्या क्रीम बद्दल, की मला याचा इफेक्ट आलेला आधी, पण ह्याच्याबद्दल आम्ही पूर्ण व्हिडिओ एक बनवू डिटेल मध्ये. सो त्याच्यात आम्ही पूर्ण कव्हर करू. पण मी आता तुम्हाला हेच फक्त एक रिव्ह्यू साठी मी ही तुम्हाला दाखवते, की तुम्हाला दिसेल ह्याचा इफेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये, की माझी स्किन कशी चांगली होतीये, की त्याचा काय साईड इफेक्ट होतोय का आपल्याला. सो मी खूप महिन्यानंतर ही क्रीम परत वापरायला चालू केली आहे. सो आज हा पहिला दिवस आहे या क्रीमचा. सो आज मी लावून झोपणार आहे. बघूया किती दिवसात फरक पडतोय. तर मी सगळीकडे लावते. तर आता ह्या ब्लॉग मध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि खरंच तुम्ही कमेंट करत जा की तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील, आणि तशा प्रकारे आम्ही ब्लॉग बनवू. आमची फालतूगिरी अशीच चालू राहील. नाही तर तोपर्यंत अशीच फालतूगिरी चालू राहणार आहे. तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आमच्या व्हिडिओजना, आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय कर. बाय बाय.